आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी निमित्त खास असं पटकन होणारे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। उपवासाचे लाडू बघतोय तर त्याचं साहित्य बघूया। हे अर्धा किलो शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी। त्याच्यानंतर 450 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, साधा गूळ आहे, आणि थोडंसं तूप घेतले 2 ते 3 चमचे। शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। आपण ह्याचे वरचे साल वगैरे नाही काढत आहे, असंच घ्यायचे। चांगलं असतं सालचं फायबर वगैरे असतं त्याच्यात। पण हा गूळ चिक्कीचा नाही घेतलेला आहे, गूळ साधाच घ्यायचा। आता आपण बारीक काप करून घेऊया गुळाचे। असे बारीक बारीक काप करून घेऊया गुळाचे, म्हणजे आपल्याला फक्त का विरघळवून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मग जास्त वेळ कढईत ठेवायला नको। गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। आता मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये मीडियम वाटायचं, एकदम बारीक पीठ पण नाही करायचंय। तसे लाडू खायला छान वाटतात, थोडेसे मोठे मोठे शेंगदाण्याचे दाणे। हे मी सगळं आता वाटून घेते मिक्सरला। तर मी असं ठेवलंय मीडियम असं। आपण हे सुद्धा वाटून घेतोय। आपण गॅस चालू केलेला आहे। ह्या गुळाचं थोडंसं पाणी करून घ्यायचं, म्हणजे एकदम आपल्याला पाक वगैरे करायचा नाही, पण गुळ वितळवून घ्यायचा आहे बऱ्यापैकी। तर आता पॅन ठेवलेला आहे, थोडंसं पाणी टाकूया आणि आता गूळ टाकून घेऊया। उपवासाला खायला आषाढी एकादशीला कसं उपवासाला हे पारंपरिक असं आपले शेंगदाण्याचे लाडू पौष्टिक पण आहेत, शिवाय एखादा खाल्ला तरी भूक हे होऊन जाते, लागत नाही। गुळाच्या गाठी ह्या अशा वितळत आहेत। अजून एक 2-3 मिनिटं आपण हलवूया, म्हणजे पूर्ण गूळ वितळला की आपण हे गुळाचा पाक शेंगदाण्याच्या कुटामध्ये टाकायचं आहे। हे पूर्ण गूळ वितळून झालेलं आहे, बघू शकताय। तर आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केला, आपण तूप टाकूया। 1-2 चमचे आपण तूप टाकलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं, लाडू आपले एकदम मऊसूत होते, छान। आता आपल्याला पटकन तूप वितळलेलं आहे, पटकन आपल्याला यामध्ये घालायचं, मध्ये हलवायचं असं। हा, तुमच्या गुळामध्ये जर खडा एखादा काय असेल तर बघायचा बरं का, कारण माझा गुळ एकदम मी स्वच्छ करून घेतला होता, तर ते मी सांगायचं विसरले। आता हे गरम आहे, आपण लगेच नाही बांधू शकत। 1-2 मिनिटं थोडंसं थंड झालं म्हणजे हाताला चटके बसणार नाही, इथपर्यंत हातात धरता आलं यायला पाहिजे। असं झालं की आपण लगेच लाडू बांधायला घेऊया। अतिशय पौष्टिक आहेत हे लाडू, आपल्याला प्रवासात न्यायला आणि करायला पण साधे आहेत। बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, आपल्याला हातात धरता येतं लाडू बांधताना। पूर्ण मिक्स करून घेऊया। आता आपण लाडू बांधायला घेऊया। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे ते चिकटणार नाही। छानसं असं तूप लावून घ्यायचं हाताला। बघू शकता असं झालेलं आहे हे। आता बांधून घेऊया लाडू। तुम्हाला हवे तसं छोटे मोठे आपण
बांधायचे. अगदी हलकं कोमट आहे तोपर्यंत आपण लाडू हे बांधायचे. बिघडत वगैरे अजिबात काही नाही. अगदी आपल्याला पाक केला नाही काय नाही, साधं गूळ वितळवून घेतलेलं आहे आपण. आता मुलांच्या शाळा कशा सुरू झालेल्या आहेत, मुलांना सुद्धा खायला पौष्टिक गूळ शेंगदाणे. शेंगदाण्याने केस सुद्धा वाढतात, कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये. आता आपण हे सगळे बांधून घेऊया. आता इथं झाले आपले हे अर्धा किलोचे लाडू. तर हे छान असं उपवासाला तयार झालेले आहेत लाडू, बघू शकताय. अगदी मऊसूत लाडू आहे. आषाढी एकादशी निमित्त खास असे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू, पटकन होणारी रेसिपी आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.